हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण MSCITच्या एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वाचे असणारे क्वेश्चन्स पाहत होतो आणि त्यामध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारा ऑलमोस्ट सगळा कंटेंट पाहिलेला आहे. त्याच्याशी असणारे रिलेटेड क्वेश्चन्स आणि त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन विथ प्रॅक्टिकल असणारे व्हिडिओज मी ऑलरेडी ए टू झेड एज्युकेशन यामध्ये अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारे MSCITचे अत्यंत महत्त्वाचे 100% असणारे क्वेश्चन्स ते कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो, प्रॅक्टिकल कशा पद्धतीने करू शकतो याचं एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. म्हणजे तुमची मायक्रोसॉफ्ट वर्डची कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि आज आपण पाहणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल. म्हणजेच MSCITच्या एक्झाममध्ये असू द्यात किंवा इतर कोणत्याही बेसिक प्रॅक्टिसच्या ह्याच्यामध्ये असू द्यात की एक्सेल आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो आणि एक्सेलमध्ये रो कुठे असतात, कॉलम कुठे असतात आणि एक्सेलचा यूज आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपण पाहणार आहोत. सो आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात की आज आपण काय पाहतोय. MSCITच्या एक्झाममध्ये असणारे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स जे की मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या रिलेटेड असतात ते आपण आज पाहूयात. फर्स्ट, ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल की आपण एक्सेल कशा पद्धतीने ओपन करतो. जर तुम्हाला माहिती नसेल तर फर्स्ट एक सिंपल मेथड सांगते. सर्च बॉक्समध्ये फक्त तुम्ही काय करायचं आहे, एक्सेल टाईप करा आणि एक्सेल टाईप केल्याबरोबर काय होईल तर तुमच्यासमोर एक्सेल विंडो ओपन होईल. जस्ट अ मिनिट, इथे ओके एक्सेल. यामध्ये तुम्हाला ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करायचं आहे, एक्सेलचं ब्लँक वर्कबुक. सो ही आहे एक्सेल विंडो. ही काय आहे, एक्सेल विंडो. फर्स्ट आहे हा क्विक ॲक्सेस आहे टूल बार टायटल बारवरती, त्याच्यानंतर मेनू बार आहे, त्याच्यानंतर रिबन आहे आणि ही ॲक्च्युअल विंडो. याच्यामध्ये हे जे A, B, C, D अँड सो ऑन असे जे आहेत याला आपण कॉलम म्हणतो. कॉलम A, कॉलम B, कॉलम C, कॉलम D आणि पुढे असंच हे आहेत कॉलम. खूप जणांचं असं कन्फ्युजन होतं की ॲक्च्युली रो कुठे असतात, म्हणजे रो काय इंडिकेट करतं आणि कॉलम काय इंडिकेट करतं. तर इथे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर जे नंबर्स इंडिकेट करतात याला आपण म्हणतो रो. रो नंबर 4, रो नंबर 6, रो नंबर 8. आले लक्षात. आणि हे जे अल्फाबेट्स आहेत, जे लेटर्स आहेत ते कॉलम्स इंडिकेट करतात. ते काय करतात, कॉलम्स इंडिकेट करतात. आले लक्षात. म्हणजे हे नंबर्स आहेत ते नंबर्स इंडिकेट करतात रो. नंबर्स इंडिकेट करतात रो आणि लेटर्स काय इंडिकेट करतात, कॉलम. आणि इथे या एक्सेलमध्ये छोटे छोटे बॉक्सेस दिसतात. या प्रत्येक बॉक्सला काय म्हणतो आपण, सेल. CELL सेल. याला आपण म्हणतो सेल. आता ज्या सेलवरती मी क्लिक करते त्याला एक ब्लॅक कलरचा बॉक्स डिस्प्ले होतोय, त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह सेल. त्याला काय म्हणतो, ॲक्टिव्ह सेल. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह सेलनंतर हा जो आहे तो आहे फॉर्म्युला बार. म्हणजे काय, तुम्ही सेलमध्ये जे काही टाईप करता ABC, तुम्ही सेलमध्ये जे काही टाईप करता ते इथेही डिस्प्ले होतं. किंवा ज्या सेलमध्ये तुम्ही जिथे क्लिक केलेलं आहे आणि त्या फॉर्म्युला बारवरती जाऊन तुम्ही जर तिथे ABC टाईप केलं फॉर्म्युला बारवरती तर ते टाईप केलेलं सेलमध्ये सुद्धा डिस्प्ले होतं. आले लक्षात. आणि दुसरी गोष्ट, या फॉर्म्युला बारच्या इथे B4 तुम्हाला दिसत आहे. काय आहे बरं हे B4? B4 म्हणजे काय तर B नंबरचा कॉलम आणि 4 नंबरची रो. म्हणजे याला आपण म्हणतो B4. म्हणजे नेम बॉक्स किंवा सेल ॲड्रेस. नेम बॉक्स किंवा सेल ॲड्रेस. म्हणजे ज्या सेलवरती तुम्ही क्लिक करताय त्या सेलचा ॲड्रेस इथे या नेम बॉक्समध्ये डिस्प्ले होतोय. आता मी इथे B2 वरती क्लिक केल्यानंतर इथे डिरेक्टली B2 हा सेल ॲड्रेस दिसत आहे. मी ABC हे कुठे टाईप केलेलं आहे तर C4 मध्ये मी टाईप केलेलं आहे. म्हणजे C कॉलम आणि 4 नंबरचा रो. सो हे काय आहे, C4. याला आपण म्हणूयात नेम बॉक्स किंवा ॲड्रेस ऑफ सेल. ॲड्रेस ऑफ सेल. अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे, बेसिक इन्फॉर्मेशन आहे आपल्या एक्सेल विंडोची. एक्सेल विंडोची काय आहे, बेसिक इन्फॉर्मेशन. आता यामध्ये क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात तर फर्स्ट तुम्हाला इन्सर्ट टॅबवरून तुम्ही एखादा शेप इन्सर्ट करा असाही क्वेश्चन विचारला जातो, जो की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे की आपण
इन्सर्ट टॅबचा यूज करून शेप्स, पिक्चर, ऑनलाईन पिक्चर कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो. ओके. त्याच्यानंतर स्मार्ट आर्टचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला विचारतात की दिलेल्या टेबलवरून तुम्हाला काय करायचं आहे. लिस्टच्या रिलेटेड असेल किंवा प्रोसेसच्या रिलेटेड स्मार्ट आर्ट ग्राफिक असेल, सायकलच्या रिलेटेड असेल, अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे काय करायचे आहेत, स्मार्ट आर्ट ग्राफिक्स इन्सर्ट करायचे आहेत. लिस्टच्या रिलेटेड, प्रोसेसच्या रिलेटेड, सायकलच्या रिलेटेड. आपण स्टेप बाय स्टेप याचे व्हिडिओ पाहणार आहोत. आज फक्त आपण एक्सेलचं बेसिक इंट्रोडक्शन पाहतोय. एक्सेलचं बेसिक इंट्रोडक्शन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला छोटासा टेबल क्रिएट करून दाखवेन आणि त्यामध्ये त्या क्रिएट केलेल्या टेबलवरून किंवा त्या क्रिएट केलेल्या टेबलमध्ये आपण वेगवेगळे शेप्स कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो किंवा त्याच टेबलमध्ये ऑनलाईन पिक्चर कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो हेही पाहणार आहोत. त्याचसोबत आपण एक गोष्ट अजून पाहणार आहोत की त्यामध्ये दिलेल्या टेबलला आपण वेगवेगळ्या चार्टमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो. म्हणजे कुठला कॉलम चार्ट असेल, बार चार्ट असेल, रडार चार्ट असेल, लाईन चार्ट असेल. ओके. आणि मग त्या चार्टवरून त्याचे लिजंड कशा पद्धतीने चेंज करायचे. लिजंडच्या बाबतीत तर 100% क्वेश्चन विचारला जातो. सो ती लिजंडची पोझिशन कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो हेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आज फक्त तुम्ही काय समजून घ्या, एक्सेल विंडो आपण कशी ओपन केलेली आहे, एक्सेलमध्ये कॉलम कुठे असतात, रो कुठे असतात, फॉर्म्युला बार म्हणजे काय, नेम बॉक्स म्हणजे काय, ते आपण पाहिलेलं आहे. सो हे झालं आपलं एक्सेलचं बेसिक इंट्रोडक्शन. म्हणजे एक्सेलचा यूज करून तुम्ही वेगवेगळे स्टुडंटचे रेकॉर्ड क्रिएट करू शकता, रिझल्ट जनरेट करू शकता, टेबल्स क्रिएट करू शकता एक्सेलमध्ये. टीचर्स लोकांना तर एक्सेल हे खूप अत्यंत गरजेचं आहे, कारण की एक्सेलचा यूज करून आपण स्टुडंटचे रेकॉर्ड जनरेट करू शकतो, स्टुडंटचा रिझल्ट जनरेट करू शकतो आणि एक्सेलचा यूज करून आपण स्टुडंटच्या जे रिझल्ट जनरेट केलेले असतात त्यामध्ये ग्रेड डिस्प्ले करणं, पर्सेंटेज डिस्प्ले करणं, रँकर्स फाइंड आउट करणं, ते हायलाईट करणं, अशा सर्व गोष्टी फॉर्म्युलाचा यूज करून एक्सेलमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. सो हे झालं आपल्या आजच्या व्हिडिओबद्दल. तो ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.